सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निवारण करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या जनहित महापौर आढावा अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक 4 मिरजमध्ये पाहणी दौरा करण्यात आला। महापौर श्री धीरज सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेमुळे स्थानिक विकास कामांना गती मिळाली असून नागरिकांच्या तक्रारींचे जागीच निराकरण करण्यावर भर देण्यात आला। नागरिकांच्या समस्या कार्यालयात नव्हे तर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन सोडविणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे असे सांगत महापौर धीरज सूर्यवंशी यांनी या उपक्रमाची व्याप्ती स्पष्ट केली। प्रभाग क्रमांक 4 मिरजमधील वॉर्ड क्रमांक 4 आणि वॉर्ड क्रमांक 7 मधील विविध विकास कामांचे आणि समस्यांचे स्थळ निरीक्षण यावेळी करण्यात आले। शाळा क्रमांक 6 ची पाहणी करून आवश्यक सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले। समतानगर गल्ली क्रमांक 11 मधील पाईपलाईन समस्या आणि पंपिंग स्टेशनची पाहणी करून तांत्रिक दुरुस्ती तातडीने पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या। वॉर्ड क्रमांक 4 आणि 7 मधील विविध ठिकाणी बांधकाम, पाणीपुरवठा, जलनिसारण, ड्रेनेज, आरोग्य व स्वच्छता विभागाशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेऊन आवश्यक ती तातडीची पावले उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले। या दौऱ्यात महापौर धीरज सूर्यवंशी यांच्यासोबत सभागृह नेते संदीप आवटी, प्रभाग समिती क्रमांक 4 च्या सभापती श्रीमती शिरीन जैनुल पिरजादे, महिला व बाल कल्याण सभापती बानू जमादार, राष्ट्रवादी गट नेते मैनुद्दीन बागबान उपस्थित होते। पण महापौर जनहित आढावा बैठक प्रभाग समिती वाईज चालू केलेली आहे। प्रत्येक सोमवारी आपण एक प्रभाग समिती जातो, तिथले 2 वॉर्ड घेतो, तेथील नागरिकांना आवाहन करतो की या बैठकीस नागरिकांनी उपस्थित राहावे व त्यांच्या समस्या मांडाव्या। तिथले आमचे सन्मान्य सर्व नगरसेवक सुद्धा उपस्थित असतात। तिथं आमचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, महानगरपालिकेचे उपायुक्त सगळे उपस्थित असतात। त्यामुळे जागेवर प्रश्नाचा निपटारा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। नगरसेवकांनी आम्हाला महापौर म्हणून यासाठी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच निवडून दिलेला आहे। त्यामुळं आम्ही ही महापौर आढावा जनसंवाद बैठका चालू केलेल्या आहे। तर माझं सांगली मिरज कुपवाड शहरातील नागरिकांना आव्हान आहे की ज्यांचे प्रश्न जे गुंतागुंतीचे जटिल प्रश्न झालेले आहेत, अतिक्रमणाच्या बाबतीत झालेले आहेत, खड्ड्यांसाठी झालेले आहेत, तर ते सगळे प्रश्न या आढावा बैठकीत जर मांडत गेला तर आम्ही सुद्धा प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहोत। आम्हाला लोकांनी निवडून कामं करण्यासाठी दिलेलं आहे, त्या संकल्पनेतून आम्ही एक असं आवाहन करतो की सर्व नागरिकांनी आमच्यापर्यंत पोहोचावं। आमचं मत असं आहे की नागरिकांच्याच मिसळल्याशिवाय नागरिकांचे प्रश्न कळणार नाही आणि ते सोडवता येणार नाही। त्यामुळे आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, नागरिकांच्यात मिसळण्यासाठी, नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ही आढावा बैठक चालू केलेली आहे। तर प्रत्येक सोमवारी प्रत्येक एका प्रभाग समितीमध्ये आम्ही 2 प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत। आज सुद्धा मिरजेमध्ये प्रभाग समिती 3 मध्ये वॉर्ड क्रमांक 4 आणि 7 चे आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी आज आढावा बैठक घेतली होती। नागरिकांनी बऱ्याच प्रमाणात, व्यापारी असतील, नागरिक असतील, सगळ्यांनी प्रश्न सांगितलेले आहेत। हे सगळं सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना जागेवर सूचना दिलेल्या आहेत आणि जे आता काही 2-4 व्हिजिट करायचे आहेत तिथं सुद्धा जाऊन तिथे प्रश्न समजून घेऊन आम्ही प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहोत।